सर, तुम्ही केलेल्या सनातन धर्मावरच्या वक्तव्याने हिंदू संघटनांनी भाजप जे ते आक्रमक होऊन माफी मागण्याचा एकंदरीत मुद्दे समोर आले. त्यांनी त्यांची मागणी, तुमचं नेमकं मला माझं म्हणणं स्पष्ट आहे. म्हणजे 10 प्रश्न आहेत. बुद्धांनी पहिली लढाई सुरू केली ती इथलं जे माणसांमधला भेद होता त्याच्या विरुद्ध सुरू केली. मग बुद्ध भिक्खूंना मारण्यात का आलं? चारवाकाला कोणी मारलं? बसवेश्वर अण्णांचा छळ, ते तर कट्टर हिंदू होते, त्यांचा छळ कोणी केला? ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्यापर्यंत घेऊन गेले, ते घेऊन जाणारे कोण होते? ते तर हिंदू होते. मग त्यांचा छळ का केलात? तुकाराम महाराज जे अतिशय उच्च शिक्षित प्रचंड ज्ञानी हिंदू होते, मग त्यांचा छळ का केला? कोणी केला? शिवाजी महाराज, तुम्हाला राज्याभिषेक करताच येणार नाही, तुम्ही त्या जातीचेच नाही, म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला गेला. ते कोण होते? शिवाजी महाराज कट्टर हिंदू होते. संभाजी महाराज कट्टर हिंदू होते, पण त्यांचा मारण्याचे कट कोणी रचला? आणि संभाजी महाराजांनी कोणाला हत्तीच्या पायाखाली दिलं? जेव्हा कर्मकांडाविरुद्ध महात्मा फुले उभे राहिले आणि त्यांनी महिला शिक्षणाला हात घातला, ज्या महिलांना तुम्ही स्पष्टपणाने तोंडावर सांगितलं जायचं की तुमचं काम फक्त उपभोगाची वस्तू आहे, तिचा उपभोग घ्या आणि तिला समाजाच्या बाहेर ठेवा, त्याच्या विरोधात लढाई सुरू केली महात्मा फुलेंनी. काय चुकलं त्यांचं? तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. प्रश्न ह्या परिवर्तनवादी नेत्यांना ज्या विचारांनी सतवलं, ते विचार हे बदलावाला मान्यता देत नव्हते, आणि जे बदलाव मान्य करत नाही त्याचा अर्थ सनातन आहे. हिंदू धर्म हा परिवर्तनवादी आहे. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर आताही ठाम आहात का? कारण की अनेक हिंदू संघटना असं म्हणतात ते स्वतः हिंदू असून अशी वक्तव्य करतात. मी हिंदू आहे, मी सनातनी नाही आहे. मी हिंदू आहे आणि मला अभिमान आहे हिंदू असल्याचा. या माझ्या मंदिरात आणि बघा दररोज कशी पूजा होते तुळजाभवानीची. तुम्ही हिंदू आहात ना? तुळजापूरचा गाभारा तोडणार आहेत, तुळजापूरची मूर्ती हलवणार आहेत, तुळजापूरच्या देवळातनं तलवार गायब झाली आहे, तुळजापूरच्या देवळाचा कळस काढण्याचा प्लॅन चालू आहे. चला सगळे एकत्र उभूया आणि ते तुळजापूरचं देऊळ वाचूया. साहेब, दुसरं की सर्वोच्च न्यायालयाने आता एक निर्णय दिलेला आहे की ओबीसीला 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कायम ठेवावं. काही लोकांनी त्याच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या, पण त्या रद्दबाल केलेल्या आहेत. ओबीसी समाजासाठी किंवा ज्याला 27% आरक्षण आहे त्यासाठी फार मोठा एक दिलासा म्हणावा लागेल. चांगली, म्हणजे एवढे वर्ष लागली या निर्णय यायला, ते एवढी वर्ष लागली याच्यात निर्णय यायला. शेवटी प्रतिनिधित्व इथेच तर म्हणतो आम्ही की आजही आपल्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, म्हणून शूद्र लढतोय, महिला लढतायत. कारण का प्रतिनिधित्वातनं अस्तित्व येतं. तुमचं अस्तित्वच मिटवायचं म्हणजे तुमचं आरक्षण रद्द करायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे तुमच्या अस्तित्वासाठी आणलं. शिक्षणामध्ये आरक्षण आणलं का आणलं? तर तुमचं अस्तित्वच नव्हतं. आणि कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही, हा लॉजिकचा तार्किकचा प्रश्न आहे. कोणाचा भावना, मी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी नाकारला ह्याच्यावरती कोणी तार्किक मला पटवून दिलं की त्यांचा राज्याभिषेक नाकारला योग्य आहे, त्याचे पाय धरून पाणी पिल. माझ्या आईला उपभोगा आणि तिला फेकून द्या असं जे म्हणूनही सांगितलं मला मान्य आहे असं जो म्हणेल त्याचे पाय धुईन पाणी पिल. कोणी मला सांगावं की आम्हाला मान्य आहे. तुमचा विरोध नेमका सनातनाला आहे, मनूला आहे की हिंदूवादाला? मी हिंदू आहे, स्वतः हिंदू आहे. मला समजतच नाही हिंदू धर्म आणि सनातन धर्म हे कधी तुम्ही एक करून टाकलेत. म्हणजे आजकाल लोक हिंदू धर्म बोलतच नाही. गर्व से कहो हम सनातनी आहे म्हणतील. आम्ही आजपर्यंत घोषणा ऐकली होती गर्व से कहो हम हिंदू आहे, तिथपर्यंत ठीक होतं सगळं. गर्व से कहो हम सनातनी आहे म्हणतील तर कसं चालेल? सनातनीचा अर्थच काय तो जरा डिक्शनरीत जाऊन बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने 27% ओबीसीना आरक्षण मिळाल्यानंतर आता तुम्हाला वाटतंय का किती पट रिप्रेझेंटेशन वाढेल? एक तर पहिली गोष्ट म्हणजे ह्याला 2.5-3 वर्ष गेली
आणि वाटोळं झालं महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. एवढा प्रचंड भ्रष्टाचार झाला. आणि आजही मी इथे जाहीररित्या सांगतो की सर्वोच्च न्यायालयाच्या प्रभाग रचनेचं मिसइंटरप्रिटेशन सरकार करतं आहे. 17 साली चुकवलेली प्रभाग रचना परत तशीच ठेवून आपला कारभार पुढे रेटण्याचं काम हे सरकार करते. ते अत्यंत चुकीचं आहे. ठाण्यामध्ये प्रभाग रचना करताना एका विशिष्ट प्रभागांवरती अन्याय करण्यात आले, विशिष्ट भागांवरती अन्याय करण्यात आले. जे आपले बालेकिल्ले आहेत तेथे अधिकचे वॉर्ड देण्यात आले. एक वॉर्ड 30,000चा तर दुसरा वॉर्ड 60,000चा. असं नाही चालत. सत्तेचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या मनाप्रमाणे वॉर्ड रचना करून घेतली गेली, त्याला आमचा विरोधच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.